आणि माटुंग्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। माटुंगा कारशेडमधील ट्रेनच्या डब्याला भीषण आग लागली आहे। या डब्याच्या दुरुस्तीचं काम केलं जात होतं, त्याच दरम्यान ही आग लागल्याची घटना घडली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। हा संपूर्ण डबा आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला आहे। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत, मात्र ही आग इतकी भीषण आहे की संपूर्ण डबा हा जळून खाक झाला आहे। अक्षय कुडकेलवार आपल्याला माहिती देत आहेत। अक्षय, नेमकी ही आग कधी लागली आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत, मात्र ही आग अतिशय भीषण पाहायला मिळते। नक्कीच एक साधारण तासाभरापूर्वीची ही घटना आहे। तासाभरापूर्वी या माटुंगा कारशेडमध्ये एका मेल गाडीच्या डब्याच्या दुरुस्तीचं काम केलं जात होतं, त्यासोबतच त्याच्या नुतनीकरणाचं काम केलं जात होतं आणि याच वेळी अचानक या गाडीने पेट घेतला। संपूर्ण बघता ही संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहे आणि मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ या सगळ्या गाडीतून या डब्यातून निघतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। सध्या जी माहिती आपल्याला मिळाली आहे, सुदैवानं तुर्तास कुठल्याही प्रकारची जीवितहानी या प्रकरणामध्ये झालेली नाही, कुणाला इजा झालेली नाही, मात्र डब्याचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि यासोबतच आता कारशेडमधील कामावर याचा परिणाम पडलेला आहे। सगळं काम आता बंद करावं लागलेलं आहे आणि आता या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सर्वात आधी कारशेडमधील कर्मचारी आणि कारशेड प्रशासनाच्या माध्यमातून केला जात आहे आणि आता अग्निशमन दलाच्या गाड्या त्या ठिकाणी पोहोचली असल्याची माहिती आपल्याला मिळते। या आगीवर थोड्याच वेळात नियंत्रण मिळवलं जाईल, मात्र नेमकी ही आग का लागली याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे। कदाचित वेल्डिंगचं काम या दरम्यान केलं जात असावं आणि त्यामुळं कुठेतरी आगीची ठिणगी पडून ही आग भडकली असा अंदाज व्यक्त केला जातोय। नक्कीच अक्षय, अतिशय भीषण अशी ही आग आहे। यामध्ये संपूर्ण डबा हा जळून खाक झालेला आहे। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर संपूर्ण परिसरामध्ये धुराचे लोट आपल्याला पाहायला मिळत आहेत। कशा प्रकारे हा डबा आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला आहे। माटुंगा कारशेडमधील ट्रेनच्या डब्याला ही भीषण आग लागलेली आहे। या डब्याच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं आणि त्याच वेळी ही मोठी आग लागली आहे।